वसा जनसेवेचा। रामकथा ही मनोरंजनासाठी नाही तर आदर्श कुटुंब कसे निर्माण होईल, बंधुप्रेम कसे वाढीस लागेल हे शिकवण्यासाठी रामकथेचे आयोजन केले आहे। ज्याची आपल्या आईवडिलांशी भावाशी पटत नाही त्याचा रामकथेत येऊनही उपयोग होणार नाही। मंदिरात पाट्या दिसतात, ज्यांची आपल्या भावाशी पटत नाही त्यांनी दर्शन घेऊ नये, अशी वेळ येऊ नये। अयोध्या येथे रामभक्ती निवासाचे नुकतेच उद्घाटन झाले। सुंदरकांड व भागवत कथा व रामकथा तिथे घ्यावी, सर्व व्यवस्था बुलढाणा अर्पण करून देईल असे आवाहन। अयोध्या येथे शरयू तीरावर गंगेला जशी आरती होते तशीच आरती करण्याचा पायंडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे उद्गार रामकथा समारोप प्रसंगी सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी काढले। खाटू श्यामला 7 दिवसाची भागवत कथा घेण्यात येईल, त्यांची नोंदणी करावी अशी सूचना त्यांनी केली। बुलढाण्यातील श्रोत्यांचा भाव सात्विक आहे असे गौरवद्वार साध्वी सृष्टीतलाजी त्यांनी काढले व पुन्हा बुलढाण्याला येऊ असे आश्वासन दिले। बुलढाण्यातील श्रोत्यांचा भाव सात्विक आहे असे गौरवद्वार साध्वी सृष्टीलताजी यांनी काढले व पुन्हा बुलढाण्याला येऊ असे आश्वासन दिले। यावेळी प्रश्नमंजुषेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। सौ अंजली परांजपे, लालाभाई माधवाणी, प्रकाशचंद्र पाठक यांनी कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व काव्यमय आभार प्रदर्शन केले। साध्वी सृष्टीलताजी यांनी पूर्णाहुती दिली व महाप्रसादाला सुरुवात झाली। या महाप्रसादाचा लाभ 2,500 वर भक्तांनी घेतला। उद्यात चारित्र्यांचा आविष्कार आहे रामायणातील भरतचरित्र साध्वी सृष्टीलता। मनुष्य जसे चिंतन करतो तसा त्यांचा स्वभाव बनतो। मनुष्याने कान, नेत्र, वाणी यावर संयम ठेवावा। वाणीवर संयम न ठेवल्याने द्रौपदीच्या अंधाचे पुत्रही आंधळे असतात अशा वाक्याने महाभारत पडले। कानावर संयम नव्हता म्हणून मंथरेचे कैकेयीने ऐकले व राम वनवास घडला। पुत्र कुपुत्र होऊ शकतो पण माता कधी कुमाता होऊ शकत नाही। भरत सारखा भाऊ कधी झाला नाही व पुढेही होणार नाही असे उद्गार रामाने काढले, म्हणून उद्दात चारित्र्याचा आविष्कार आहे। रामायणातील भरतचरित्र असे मौलिक उद्गार साध्वी सृष्टीलताजी यांनी रामकथेच्या 8वे पुष्प गुफताना काढले। संत सखुबाईचे जीवनचरित्र वर्णन केले तेव्हा श्रोत्यांना अश्रू अनावर झाले। प्रारंभी पंडित सचिदानंद पुसतकर यांच्या हस्ते मुख्य यजमान दीपक वर्मा, सौ किरण वर्मा, कैलास भडेच, सौ ज्योती भडेच, कौशल्य भडेच, सौ रक्षा भडेच यांनी संकल्प सोडून पूजन, स्वागत व माल्यार्पण करून आरती केली। आजचे व्यवस्थापन चैतन्यगिरी महाराज, चंदन व राजपूत महिला सखी मंच यांनी केले। यामध्ये सोनिया चंदन, सोनी प्रजापती, ममता जांगीड, शीला बारवाल, ज्योती भोपळे, मंजू चौधरी, लक्ष्मी शर्मा, संजू कुमावत, शुभांगी चंदन यांचा समावेश होता। सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी साध्वी सृष्टीलता यांचा शाल, श्रीफळ व मानधन देऊन सन्मान केला। साध्वीजींचे वडील, संगीत मंडळी, पंडित वर्ग यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कथा प्रवक्ता साध्वी सृष्टीलताजी यांनी भाईजींचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व उत्तम आरोग्य लाभो असा आशीर्वाद दिला। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।